चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, उपवासासाठी आपण साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खीर, भगर किंवा राजगिरा याची भाकरी असे बरेच सगळे पदार्थ आपण उपवासासाठी नेहमीच बनवत असतो. पण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपवासाचा पराठा. बटाटा आणि साबुदाण्याचा पराठा आज आपण बनवणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पराठा बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. अर्धा बाउल साबुदाणा घेतला आहे. मापात म्हटलं तर एक 150 ग्राम हा साबुदाणा असेल. मिक्सरमध्ये छान बारीक वाटून आपण याचं पीठ तयार करून घेणार आहोत. 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून आणि त्याची सालं काढून मी घेतली आहेत. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या छान अशा बारीक आकारांमध्ये आपण कट करून घेतले. चला तर साबुदाण्याचं आपण पीठ करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा टाकून छान एकदम बारीक असं आपल्याला याचं पीठ करायचं. बघू शकताय तुम्ही, छान बारीक असं पीठ मी दळून घेतलं आहे. तरीसुद्धा आपण एका बाउलमध्ये चाळणी ठेवून याला चाळून घेऊया. म्हणजेच थोडंसं जर जाडसर राहिलं असेल तर ते निघून जाईल आणि छान मऊसूत असं आपलं पीठ तयार होईल. चाळणीने छान पीठ आपण सगळं चाळून घेतलं आहे. बघू शकताय, छान मऊ असं बारीक आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये बटाटा किसून घेऊया. आपण हाताने देखील याला कुस्करून टाकू शकतो, पण किसून घेतला की सोपं जातं. बारीक छान आपला बटाटा कुस्करला जातो. बघू शकताय तुम्ही, बटाटा छान कुस्करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची टाकूया. तिखटचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एक पाऊण चमचा मीठ घालायचं आहे आणि आपल्याला आता याला छान असं मिक्स करायचे. हाताने आपण याचा छान पिठाचा गोळा तयार करून घेऊया. पाणी न घालताच आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. 2 बटाट्यांमध्ये एवढं पीठ आपलं आरामशीर आपला छान असा गोळा तयार होईल. अजिबात आपल्याला पाण्याची गरज लागणार नाहीये. बघू शकताय तुम्ही, छान असा गोळा आपला तयार झालेला आहे. अजिबात आपण पाणी वापरलेलं नाहीये पिठामध्ये. छानसा गोळा आपला तयार झालेला आहे. लगेचच आपण याचे पराठे लाटायला घेणार आहे. खूप मऊसूत असं पीठ आपलं मळून तयार झाले. चला तर आपण पराठा लाटून घेऊया. वाटीमध्ये तेल घेतलंय मी. तेलाचा थोडासा हात लावून आपण याचा छान असा गोळा काढून घेऊया. पिठाचा गोळा आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे. म्हणजेच नरम असा करून घ्यायचा आहे. म्हणजेच पराठा आपला ना छान असा वळता येईल आपल्याला. बघू शकताय तुम्ही, छान असा गोळा मी गोल तयार करून घेतला आहे. लाटण्यासाठी आपण पीठ वापरणार नाही आहे साबुदाण्याचं. त्यासाठी मी खाली तेल लावले आणि छान असा याचा आता आपण पराठा लाटून घेऊया. थोडाफार पराठा चिरेलच, पण आपण याला छान प्रयत्न करूया. आपला पराठा जास्त चिरला नाही पाहिजे. हे बघा, छान असा प्लेन पराठा मी लाटून घेतला आहे. थोडा थोडा साईडनं चिरलेला आहे. तर आपण काय करूया, एक प्लेट घेऊया आणि याचा असा ना गोल पराठा काढून घेऊया. हरकत नाही, असाच सुद्धा आपण याला भाजू शकतो, पण थोडासा आकर्षक दिसावा म्हणून मी याचा असा गोलाकार काढून घेतला आहे. तुम्ही असंच सुद्धा याला भाजलं तरी सुद्धा चालेल. बघा, खूप सुंदर असा गोल गिट्टिंग आपला पराठा तयार झालेला आहे. आता आपण लगेचच याला तव्यावर टाकून घेऊया. तवा आपला गरम झालेला आहे. चमचाने थोडंसं तव्यावर तेल टाकून घेऊया आणि ब्रशने तेल आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे. म्हणजेच पराठा ना आपला खाली चिकटणार नाही. तेल असं छान पसरवलं ना की पराठा खाली चिटकत नाही. पराठा टाकून घेऊया. गॅसची फ्लेम आपण लो ठेवणार आहे. लो फ्लेमवरच आपल्याला पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. लो फ्लेमवर भाजल्यामुळे ना पराठा आतपर्यंत छान भाजला जातो. पराठ्याची आपण पलटी मारून घेऊया आणि या वरतून सुद्धा आपण ना ब्रशने असं छान तेल लावून घेऊया. सेम पद्धतीने 2 मिनिटात आपण परत याची पलटी मारून
वरच्या साईडनं देखील आपण याला तेल लावून घेणार आहोत। हा पराठा ना तुम्ही दहीसोबत खाऊ शकता, शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा उपवासासाठी जी कोणती भाजी चालत असेल त्यासोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता। अप्रतिम या पराठ्याची चव आहे, तुम्ही एकदा नक्की करून बघा। छान आपण लो फ्लेमवर खरपूस असा पराठा भाजून घेणार आहे। पराठ्याचा कलर आपल्या बदलत चाललाय, बघू शकताय तुम्ही एका साईडने आपल्या पराठ्याचा कलर छान बदलला आहे। फास्ट गॅसवर भाजला ना की तो पराठा ना वरतून जळतो आणि कलरसुद्धा असा येत नाही, त्यामुळे फ्लेम लो ठेवायची आहे। 5 ते 7 मिनटं आपण पराठा छान याच पद्धतीने परतून घेणार आहोत। बघू शकताय तुम्ही छान असा भाजून मी घेतलेला आहे। पराठ्याला सुंदर असा गोल्डन कलर आपला आलेला आहे आणि पराठा आपला रेडी झाला आहे। अशाच पद्धतीने सगळे पराठे लाटून आणि याच पद्धतीने आपण लो गॅसवर भाजून घेणार आहोत। बघू शकताय तुम्ही सगळे पराठे आपले तयार झालेले आहेत। सेम पद्धतीने छान पराठे मी भाजून घेतले आहेत। यासोबत मी दही घेतले। पराठ्याचा टेक्स्चर बघा, खूप सॉफ्ट असे पराठे झालेले आहेत। बघू शकताय तुम्ही अगदी चपातीपेक्षा सुद्धा नरम या पराठ्यांचा टेक्स्चर आलाय। चला तर मंडळी, अशाच सोप्या पद्धतीने उपवासाचे पराठे आपले तयार झाले आहेत। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। असा पराठा तुम्ही कधी बनवला आहेत का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा।